स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी इथं राहणाऱ्या एका विधवा महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना जीवेठार मारण्याची धमकी देऊन पीडित महिलेला चारचाकी गाडीत बसवून वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी तसंच कोल्हापूरहून अतिग्रे फाट्यापर्यंत महिलेचा पाठलाग करून महिलेला मारहाण केल्याप्रकरणी इचलकरंजी इथल्या अनीस तेमीर सय्यद या युवकावर गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी इथं बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गुन्हा अतिग्रे फाटा इथं घडला असल्यानं तो हातकणंगले पोलीस ठाणे इथं वर्ग करण्यात आला होता। त्यानंतर या संदर्भात हातकणंगले पोलिसांनी आरोपीला अटक करून प्रथम वर्ग न्यायालय वडगाव इथं हजर केलं असता न्यायालयानं आरोपीला दिनांक 27 जून 2025 पासून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर आरोपीचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांडदार यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालय कोल्हापूर यांच्याकडे आरोपीच्या वतीनं जामीन अर्ज दाखल केला होता। या जामीन अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयामार्फत या प्रकरणातील पीडित महिला, संदर्भित पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी आणि सरकार पक्षाचं म्हणणं मागवण्यात आलं होतं। या कामी सुनावणी होऊन आरोपीतर्फे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांडदार यांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेची चुकीची लावण्यात आलेली कलमं, गुन्हा दाखल करण्यात झालेला विलंब, फिर्यादीच्या जबाबांमधील विसंगत कथनं आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर न्यायालयाचं लक्ष वेधलं। आरोपी पक्षातर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून कोल्हापूर येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस तांबे यांनी अवघ्या 12व्या दिवशी दिनांक 9 जुलै 2025 रोजी आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। या कामी ॲडव्होकेट रियाज रफिक बांडदार यांना मदतनीस म्हणून ॲडव्होकेट यासिन पेंढारी आणि ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट सुहेल बांडदार यांनी सहकार्य केलं।